तसंच ज्यांना गॅसेस होतात आणि संडास नीट साफ होत नाहीये किंवा खडे होत आहेत, पोट डबडबल्यासारखं वाटतंय, नीट भूक लागत नाहीये, पचन नीट होत नाहीये, अशांसाठी मी एक सुंदर घरगुती उपाय सांगते. त्यांनी चिंचेची चटणी करून घ्यायची आहे हं. खूप सुंदर आणि टेम्प्टिंग रेसिपी आहे, आरोग्य रेसिपी आहे ही. मी आता त्याची प्रोसिजर कशी करायची ते तुम्हाला तोंडी सांगते. त्याच्यामध्ये खूप सोपी आहे. गृहिणींना तर आरामात ही येईल. त्याच्यामध्ये तुम्ही एक मूठभर चिंच घ्या. ती थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायची आपल्याला, की जेणेकरून आपल्याला ते जास्त पातळ पाणी त्याचं तयार होणार नाही. चटणी करायची या हिशोबाने. ती भिजत ठेवायची. साधारण आपल्याला कोळ काढण्यासाठी 3 तास, 4 तास खूप झालं. 2 तास सुद्धा तुम्ही गरम पाण्यात भिजवलं तर व्यवस्थित कोळ निघतो. तर अशी तुम्ही ती भिजत ठेवा पाण्यामध्ये चिंच 1 मूठ. त्याचा कोळ व्यवस्थित काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये सैंधव किंवा मग सैंधव नसेल तर काळं मीठ, काळं मीठही नसेल तर साधं मीठ. चवीपुरतं सैंधव टाकायचं, त्याच्यामध्ये हिंग टाकायचं 1-2 चिमूट आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या कुटून टाकायच्या व्यवस्थित ठेचून त्याच्यामध्ये काला करून टाकायचा. तर ही चटणी तुम्ही मिक्सरवरनं फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. तर अशा प्रकारे ती छान चिंचेचं जे कोळाची जी चटणी आहे ना, ती तुम्ही जेवताना पहिल्या घासाबरोबर पहिल्यांदा अर्धा-अर्धा चमचा फक्त घ्यायची. सकाळी जेवताना आणि संध्याकाळी पण जेवतानाही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये काय-काय आहे? चिंचेचा कोळा आहे, काळं मीठ किंवा सैंधव आहे, हिंग आहे आणि लसूण आहे. पाहिजे तर थोडासा तुम्ही त्याच्यामध्ये गूळ सुद्धा टाकू शकता. तर अशा चिंचेच्या चटणीमुळे दीपन आणि पाचन हे खूप सुंदर होतं. म्हणजेच काय की भूक व्यवस्थित लागते, पचन व्यवस्थित होतं आणि पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते. जो गॅसेस आहे ज्यांना होतात ना पोटामध्ये खूप सारे, त्यांच्यासाठी हे खूप छान काम करते ही चिंचेची चटणी. आणि ही सगळेजण घेऊ शकतात. लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता ज्यांना ह्याचा त्रास होतो. गॅसेस होणारे लहान मुलं असतात किंवा पोट साफ न होणारी सुद्धा लहान मुलं असतात. तर त्यांना सुद्धा हा फायदा होतो. फक्त चिंच ही आंबट असल्याने आणि असल्यामुळे ज्यांना खूप जास्त ॲसिडिटी होते किंवा जळजळ होते, पित्त वाढवणारी असल्यामुळे अशा लोकांनी घ्यायचं नाही. तर पण ज्यांना गॅसेस होतात, अपचन होतं, जड-जड वाटतं जेवल्यानंतर आणि पोट साफ होत नाही, मळाचे खडे होतात, त्यांच्यासाठी मात्र हे चिंचेची चटणी वरदान आहे. तर हा उपाय तुम्ही जरूर आपल्या आहारामध्ये समावेश करून बघा.